नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आज मी जे नवीन रिक्षा चालक आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे. मला कमेंटमध्ये किंवा मेसेजमध्ये बरेच जण विचारतात की स्पीड ब्रेकरवरनं रिक्षा क्रॉस कशी करायची, किंवा सिग्नलवर रिक्षा कशी चालवायची, ट्रॅफिकमध्ये रिक्षा कशी चालवायची, किंवा मार्केटमध्ये रिक्षा कशी चालवायची, किंवा छोटी जागा असेल छोट्याशा जागेतनं रिक्षा काढायची कशी, अंदाज कसा घ्यायचा, त्याबद्दल बऱ्याच रिक्षावाल्यांना प्रश्न असतात. काही नवीन रिक्षा चालक असतात त्यांना याचा अंदाज नसतो की कशी चालवायची वगैरे. तर त्याबद्दलच मी तुम्हाला माझ्या अनुभवातून काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. अजिबात वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे. प्रयत्न करणार आहे मी काही गोष्टी सांगण्याचा. काही राहिल्या गोष्टी तर त्या मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, म्हणजे बाकीच्या लोकांना पण कळेल, तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असतील त्या, किंवा मलाही कळेल मला माहीत नसतील त्या. तर सुरुवात करूयात. हाईप पण करा व्हिडिओ मित्रांनो, म्हणजे बऱ्याच जणांना व्हिडिओ पोहोचेल हाईप झाल्यानंतर. तर करूया सुरुवात आता. मित्रांनो, मी तुम्हाला आता सिग्नलबद्दल सांगतो. सिग्नलवर गाडी कशी क्रॉस करायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आता समोर आहे सिग्नल. गाडी मी ऑलरेडी स्लो केलेली आहे, दुसऱ्या गिअरवर आहे गाडी. आता मी लेफ्टच्या मिररमध्ये बघून गाडी थोडीशी लेफ्टला घेतली, आणि आता क्लच दाबून ब्रेक दाबून मग गाडी थांबवलेली आहे, आणि मग न्यूट्रल केलेली आहे गाडी. आता गाडी न्यूट्रल आहे, गाडी थांबलेली आहे पूर्णपणे. आता सिग्नल सुटला ना, आता 47 सेकंद आहेत. सिग्नल सुटला की मग मी तुम्हाला दाखवतो गाडी पिक कशी करायची. सिग्नल सुटेल अगोदर तर क्लच दाबायचा. सिग्नल सुटत असला ना की क्लच दाबायचा, आणि पहिला गेअर टाकून हळू क्लच आणि रेस द्यायची. क्लच सोडायचा, हळू रेस द्यायची, आणि परत लगेच दुसरा गेअर टाकून क्लच दाबून दुसरा गेअर टाकून परत रेस द्यायची. हळूच क्लच सोडायचा, आणि मग हळूच दुसऱ्या गेअरवरच न्यायची गाडी, कारण सिग्नल सुटलेला असतो त्याच्यामुळे ट्रॅफिक असते थोडीशी, म्हणजे गाड्या आजूबाजूला खूप असतात. तर आता मला सरळ यायचं होतं म्हणून मी मध्ये गाडी ठेवली होती. जर तुम्हाला राईटला जायचं असेल तर राईटला गाडी ठेवायची आणि राईटला जायचं. लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टला ऑलरेडी आधीच गाडी ठेवून द्यायची, आणि मग लेफ्टला जायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिग्नल क्रॉस करू शकता मित्रांनो. गाडी बंद पडली तर जास्त घाबरायचं कारण नाही आहे, म्हणजे की पाठीमागच्या गाड्या हॉर्न वगैरे वाजवतील असं काय इश्यू नसतो. नवीन ड्रायव्हर असतो आपण, एवढं म्हणजे आपण जरा असं पॅनिक वगैरे झालो ना की मग गाडी सुरू पण होत नाही लवकर, आणि मग सुरू झाली तर मग ती सारखी बंद पडत राहते. पॅनिक नाही व्हायचं, बिंदास्त गाडी चालू करायची. पुन्हा पहिला गेअर टाकायचा, हळू क्लच सोडायचा, क्लच सोबत थोडीशी रेस द्यायची. क्लच पूर्ण नाही सोडायचा, पिकअप घेताना थोडासा हाफ सोडायचा, म्हणजे हळूहळू, आणि त्याच्यासोबतच रेस सोडायची, रेस द्यायची. मग हळूहळू गाडी पुढे गेली, थोडीशी पुढे गेली, 10च्या स्पीडने गाडी आली की मग दुसरा गेअर टाकायचा. दुसरा गेअर टाकला की मग हळू परत क्लच सोडून रेस द्यायची. बस, जास्त मोठं काम नाही आहे मित्रांनो. फक्त पद्धतशीर केलं ना की बरोबर होऊन जातं, आणि या गोष्टीची सवय झाली तुम्हाला तर मग आपोआप ते आपल्या हाताने होऊन जातं. त्याच्यामुळे पहिला नवीन तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, नंतर पण पुढे जाऊन लक्षात ठेवायच्याच आहेत, पण ते आपल्या हातून आपोआप होत राहतं. नंतर जेव्हा आपली प्रॅक्टिस होते ना गाडी चालवायची तेव्हा होऊन जातं. मी तुम्हाला आता स्पीड ब्रेकरबद्दल दाखवतो. ऑलरेडी उतरण असल्यामुळे गाडी मी स्लो केलेली आहे. ब्रेक दाबतोय मी आता. ब्रेक मी थोडा दाबतोय. समोर स्पीड ब्रेकर आहे आणि गाडी 4थ्या गेअरवर आहे. आता ब्रेकवर मी स्लो केले गाडी. तर पहिला तर क्लच दाबून गेअर कमी करायचे. 3ऱ्यावर आलो आहे मी. स्पीड ब्रेकर क्रॉस करता गेअर कमी. 2ऱ्यावर आलो, आणि मग स्पीड ब्रेकर क्रॉस केला की लगेच रेस आणि क्लच सोडायचा. मग हळू पुढे गेली की परत 3रा गेअर टाकायचा. आता समोर गाड्या थांबल्यात तिथे स्पीड ब्रेकर क्रॉस केल्यानंतर.
तर आता आपल्याला पुढे जाऊन थांबायचं आहे, सिग्नल आहे पुढे. तर परत गाडी स्लो करायची, अगोदर रेस सोडायची, मग ब्रेक दाबायचा, मग स्लो केली की आता तिसऱ्या गेअरवर आहे गाडी. मग अशी आता स्पीड ब्रेकर पण आहे बघू शकता. गाडी स्लो केली, क्लच दाबला, दुसऱ्या गेअरवर आणली, स्पीड ब्रेकर क्रॉस केला आणि मग रेस दिली. असं करायचं. आता इथे गाड्या चालू आहेत म्हणून आपल्याला परत एकदा थांबवायला लागले. मी क्लच दाबून या गाडी स्लो ऑलरेडी होती स्पीड ब्रेकर क्रॉस केल्यानंतर. मी क्लच दाबला आणि ब्रेक दाबला. तर आता गाडी थांबलेली आहे, आपल्याला उचलायची आहे गाडी. तर पहिल्या गेअरवर आणायची आणि मग हळूहळू रेस देऊन असं क्लच रेस आणि क्लच सोडून हळूहळू अशी हे करायची. मग थोडी पुढे गेली, परत क्लच दाबून गेअर टाकायचा दुसरा आणि मग परत रेस देऊन क्लच सोडायचा, मग तिसरा गेअर टाकायचा. अशा प्रकारे जशी समोर परिस्थिती असेल ना, आता समोर बाईक वगैरे आहेत, गाड्या एवढ्या नाही आहेत म्हणून मी तिसऱ्या गेअरवर आहे. आता समोर मला राईट मारायचं आहे, इथून कोर्टना केला आहे मी, तर परत गाडी स्लो करायची, ब्रेक दाबायचा हळूहळू, क्लच दाबून दुसऱ्या गेअरवर आणायची. म्हणजे गाडी स्लो झाली ना, गाडीचा जसा स्पीड असेल त्याच्यानुसार आपल्याला गेअर ठेवायचे आहे. आता मी राईट टर्न मारलेला आहे, आता सरळ जातं. आता मी दुसऱ्या गेअरवरच आहे कारण परत समोर एक स्पीड ब्रेकर आलेला आहे, त्याच्यामुळे गेअर टाकून फायदा नाही आहे, परत मला कमी करायला लागेल त्याच्यामुळे. तर आता स्पीड ब्रेकर मी चढवलेला आहे. हा स्पीड ब्रेकर मी असाच चढवला, मी क्लच नाही दाबला, काय नाही केला, कारण मी ऑलरेडी दुसऱ्या गेअरवर होतो. आता बघा दुसऱ्या गेअरवर आहे मी, गाडी व्हायब्रेट होते, व्हायब्रेट नाही होत म्हणजे अशी आवाज देते, कारण स्पीड खूप होतोय, 30चा स्पीड होतोय. मग आपल्याला पटकन तिसरा गेअर टाकायचा. मग तिसरा गेअर टाकला की आरामात गाडी अशी आवाज नाही देत. समजलं ना? ट्रॅफिकमध्ये पण तुम्हाला असंच करायचं, मी तुम्हाला पुढे दाखवेल. आता पण ही थोडीशी ट्रॅफिकच आहे त्याच्यामुळे. तर आता थोडी ट्रॅफिक लागलेली आहे, त्याच्यानुसार आत्ताच तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक लागलेली आहे. गाडी मी दुसऱ्या गेअरवर ठेवलेली आहे आणि क्लच दाबलेला आहे, रेस वगैरे दिलेलं नाही. ऑलरेडी गाडी अशी चाकं फिरतायत म्हणून ती आपोआप पुढे जाते. आता मी ब्रेक दाबून थांबवले गाडी. आता मला उचलायचे म्हणून मी पहिल्या गेअरवर उचलले. जसं आपण नॉर्मली उचलतो गाडी तशीच उचलायचे. पहिल्या गेअरवर उचलली की लगेच दुसरा गेअर टाकायचा आणि मग परत उचलायची गाडी हळूहळू. दुसऱ्या गेअरवर हळू परत उचलायची. आता तो स्पीड ब्रेकर होता म्हणून मी हळू केली गाडी. दुसऱ्या गेअरवर उचलली की लगेच हळू तिसरा गेअर टाकायचा. जशी समोर परिस्थिती असेल त्यानुसार तिसरा गेअर टाकायचा. जर समोर ट्रॅफिक असेल तर दुसऱ्याच गेअरवर चालवायची. आता समोर परत स्पीड ब्रेकर आलेला आहे, हे बघा. गाडी स्लो केली, ब्रेक दाबला, क्लच दाबून गेअर कमी केला, दुसऱ्या गेअरवर क्रॉस केला, परत उचलली. हे बघा असे हॉर्न वाजवतात, त्याच्यामुळे मग घाबरायचं नाही. आपली गाडी स्लो झाली ना की मागचा माणूस आपोआप हॉर्न वाजवतो, त्याला त्याचा माइंड सांगतो की बाबा गाडी याची स्लो झालेली आहे, आता आपल्याला हॉर्न वाजवायचं, असा त्याला माइंड सांगतो. तर लगेच मागच्या हॉर्न वाजवतात, घाबरायचं नाही, बिंदास गाडी उचलायची जशी वाटते तशी. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला ट्रॅफिकबद्दल सांगतो. ट्रॅफिकमध्ये आहे गाडी. तर आता स्टेशनचा रस्ता आहे हा, लेफ्टला मार्केट आहे, भाजी मार्केट, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक असतेच. स्टेशनला जायला पण ट्रॅफिक असते. तर पुढे मी तुम्हाला पुन्हा एकदा ट्रॅफिकबद्दल दाखवतो. मी स्पीड ब्रेकरबद्दल दाखवलं आणि थोडंसं ट्रॅफिकबद्दल पण दाखवलं. आता पुन्हा एकदा दाखवतो ट्रॅफिकबद्दल. या ज्या तिन्ही गोष्टी आहेत ना, म्हणजे ट्रॅफिक झाला, सिग्नल झाला आणि स्पीड ब्रेकर झाला, तिघांमध्ये कॉमन गोष्ट आहे, गाडी तुम्हाला स्लो करायची आहे आणि स्पीडनुसार गाडीचे गेअर ठेवायचे आहेत. आता पुढे सिग्नल लागलेला आहे तर गाडी स्लो करून, आता चौथ्यावर होती गाडी, परत दुसऱ्यावर आणून मग न्यूट्रल करायचे. आता गाडी एकदम थांबलेली आहे. आता परत सिग्नल सुटलेला आहे, पहिला गेअर टाकला, हळूहळू सोडायचे. हे बघा थोड्या गाड्या सिग्नल सुटला की मागून हॉर्न वाजवतात. आपल्याला पॅनिक नाही व्हायचं आहे, आपल्याला आपला वेळ देऊन हे करायचं. आता दुसऱ्या गेअरवर मी पुन्हा एकदा क्लच दाबून गाडी थांबवलेली आहे. तर तुम्ही आता दुसऱ्या गेअरवर पण उचलू शकता किंवा पहिल्या गेअरवर पण उचलू शकता. मी आलो आहे आता ठाणा मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवायला मार्केटमध्ये कशी गाडी चालवायची. जास्त काही नाही आहे मित्रांनो, फक्त आपण ट्रॅफिकमध्ये कशी गाडी चालवतो तशीच चालवायची, बाकी काही नाही. आता एवढी तुम्हाला लोक दिसत असेल चालताना, यांचा अंदाज घेऊन यांना बघून वगैरे असं ट्रॅफिकमध्ये कशी चालवतो तशी चालवायची. म्हणजे क्लच दाबून ठेवायचा,
आणि जसा रस्ता मोकळा दिसेल तसा क्लच सोडून रेस देऊन सेम आपलं पिकअप घेतो तसं घ्यायचं. आता इथे एवढी गर्दी नाही आहे मार्केटमध्ये, बघू शकता तुम्ही, म्हणजे नॉर्मली असते तशी गर्दी नाही आहे म्हणून गाडी थोडीशी फास्ट चालते. आता हे बघा इथे गाडी वगैरे लागलेली आहे त्याच्यामुळे इथे थोडी माणसं वगैरे आहेत, सायकल वगैरे चालते, बाईक चालते. इथून आता थोडीशी आपल्याला स्लो घ्यायची. क्लच ब्रेक आणि रेस या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत गाडी चालवताना. हे बघा अशा मध्ये मध्ये खड्डे वगैरे असतात. आता इथे रस्ता मोकळा आहे त्याच्यामुळे क्लच सोडून फक्त रेस द्यायची, दुसऱ्या गेअरवरच गाडी ठेवायची मित्रांनो. हे बघा रस्ता वगैरे क्रॉस करतात डायरेक्ट लोक, त्याच्यामुळे लक्ष सगळीकडे असायला हवं, कोण पण कुठून पण येतं, बाकी काय नाही. बघा आता स्पीड ब्रेकरला गाडी स्लो करायची, ब्रेक क्लच दाबायचा आणि परत पिकअप घ्यायचा. आपण नॉर्मली पिकअप घेतो तसा. आता इथे खड्डा आला, क्लच दाबायचा, गाडी स्लोच ठेवायची मित्रांनो, जास्त काही नाही. हे बघा रस्ता क्रॉस करतो, परत ब्रेक दाबायचा, क्लच दाबायचा, असे मध्ये मध्ये येतात. मार्केटमध्ये असाच प्रॉब्लेम होतो मित्रांनो. हे बघा आता मागून बाईकवाले वगैरे येत राहतात त्याच्यामुळे. आणि राईटला किंवा लेफ्टला घेताना ना नेहमी आरशात बघायचं मित्रांनो, कारण बाईकवाले वगैरे येत असतात. हे बघा आता स्पीड ब्रेकर आला, क्लच दाबला, स्पीड ब्रेकर चढवला आणि परत पिकअप घेतलं. त्याच स्पीडमध्ये, म्हणजे गाडी चालू असते त्याच स्पीडमध्ये जर स्पीड ब्रेकर चढत असेल तर चढवायचा, नाहीतर मग स्पीड ब्रेकर चढवायला पण आपल्याला रेस द्यावीच लागते, असा विषय आहे जर गाडी स्लो असेल, खूपच स्लो असेल तर. आता इथे तर एवढी गर्दी नसेल. तो मेन मार्केट होता, म्हणजे भाजी मार्केट वगैरे राईटला होता आणि लेफ्टला मसाला मार्केट वगैरे होता. पूर्ण तो मेन मार्केट होता. आता इथे रस्ता जातो सरळ स्टेशनला. इथे एवढी गर्दी नसेल, पण तरी पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशी लोक रस्त्यातनं चालत असतात, त्यांना बघूनच आपल्याला, हे बघा या अशा बाईक वगैरे येतात, त्यांना बघूनच आपल्याला गाडी एकदम स्लोच ठेवायची आहे या रस्त्याला. 3ऱ्या गेअरवर किंवा 4थ्या गेअरवर टाकून सुसाईड नाही न्यायचे, नाही तर तुम्ही माणसं उडवत जाल, बाकी काही नाही. अशी लोकं वगैरे येतात, त्याच्यानुसारच आपल्याला गाडी 2ऱ्या गेअरवरच ठेवायची. पहिल्या गेअरवर पण ठेवून चालणार नाही, 2ऱ्या गेअरवर गाडी ठेवायची. आणि जसं आपण पिकअप घेतो ना तसं आपल्याला गाडी चालवायची. म्हणजे कोण मध्ये आला तर क्लच दाबायचा, गाडी स्लो करायची, अगोदर क्लच दाबायचा आणि मग परत पिकअप घ्यायचा. असा मार्केटमध्ये चालवायची आहे गाडी मित्रांनो, बाकी काही नाही. जशी ट्रॅफिकमध्ये चालवतो तशीच चालवायची, बाकी काही नाही. फक्त क्लच आणि रेस याच्यावरतीच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. हे बघा आता हा बाईकवाला चालला आहे, क्लच दाबायचा आणि मग हळूहळू गाडी चालवायची. मध्येच बाईकवाले थांबतात पण मार्केटमध्ये, त्याच्यामुळे सांगतोय, बाकी काही नाही. मित्रांनो हा होता प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा की ट्रॅफिकमध्ये सिग्नलवरती किंवा स्पीड ब्रेकर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या ठिकाणी गाडी कशी चालवावी किंवा गेअर कसे टाकावे किंवा रेस कशी द्यावी, कुठे स्लो करावी गाडी, त्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न तर केला मी. पण मी कॅमेरा इथे लावलेला असल्यामुळे समोरचं पण एवढं दिसत नव्हतं मला तरी वाटतं, आणि गेअर वगैरे पण एवढे दिसत नव्हते, आणि रेस पण कशी देतो ते मला तरी वाटतं दिसत नव्हतं बहुतेक. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो डायरेक्ट. तुम्ही अगोदर बघितलं तर असेलच, थोडंफार दिसलं असेल, किंवा मी जे काय बोललो ते लक्षात ठेवा गाडी चालवताना नेमकं. आणि आता इथे गाडी परत अजून एक गोष्ट राहिली दाखवायची तुम्हाला, ती म्हणजे अशी की गाडी छोट्या जागेतनं कशी काढायची. तर आता इथे छोट्या जागेतनं तर मला दाखवता नाही येणार, काढताना दाखवता नाही येणार छोट्या जागेतनं कशी दाखवायची ते वगैरे, कारण कॅमेरा तसा सेट करायला लागेल मला, किंवा कोणतरी लागेल शूट करायला त्याच्यावरती. तर असा विषय आहे. तर छोट्या जागेतनं कशी काढायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की आपला जो हा भाग आहे ना गाडीचा, हा पार्ट आहे हा वाला. आता समजा आपण असं बसलो आहे गाडीला चालवायला आणि आपण चाललो आहे सरळ, आणि छोटीशी स्पेस आली त्याच्यातनं आपल्याला गाडी काढायची, म्हणजे जवळजवळ गाडी फक्त आपली रिक्षा जाईल एवढी स्पेस असेल बहुतेक. तर फक्त हा स्पेस असा लक्षात ठेवायचा, स्टेअरिंगवरती लक्ष द्यायचं आणि आजूबाजूला बघायचं थोडंफार, आणि स्टेअरिंगवर लक्ष देत असं मधल्यामध्येच अशी गाडी न्यायची हळूहळू.
तुम्ही जेव्हा नवीन नवीन चालवत असाल ना तेव्हा तुम्हाला गाडी हळूच न्यावी लागेल, म्हणजे तुमच्या अंदाजाने अशी थोडी थोडी पुढे पुढे करत करत. पण जेव्हा तुम्हाला सवय होईल ना या गोष्टीची की हां चला आपल्याला कॉन्फिडन्स येईल की या जागेतनं आपण गाडी काढू शकतो, त्यावेळी तुम्ही आरामात काढू शकता. म्हणजे आजूबाजूला बघून पण काढता येते, बघून पण काढायला लागते. प्लस तुम्ही तेवढा कॉन्फिडन्स येईल तुम्हाला की तुम्ही आरामात काढू शकता ती गाडी. पण जेव्हा तुम्ही नवीन चालवता तेव्हा तुम्हाला हळूच त्या जागेतनं काढावी लागते. जास्त घाबरायची गरज नाही आहे. जास्तीत जास्त काय होणार आहे, कुठेतरी लागेल गाडी, पण आरामातच काढा, एकदम फास्ट काढायला नका जाऊ अशा जागेतनं. आणि ट्रॅफिकमध्ये पण असा इश्यू होतो, जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये असतो, आजूबाजूला गाड्या असतात आपल्या, तेव्हा पण आपल्याला याचा अंदाज घ्यावा लागतो. गाडी सरळच चालवायची, आजूबाजूला अशी गाडी जाऊनच द्यायची नाही. स्टेअरिंग आहे ना आपली, स्टेअरिंग ही सरळच ठेवायची, समजलं? स्टेअरिंग सरळच ठेवायची अशा टाईमला. जर आपल्याला लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टच्या या आरशात बघायचं, गाडी येते की नाही बघायचं आणि लेफ्टला घ्यायची. राईटला जायचं असेल तर राईटच्या आरशात बघायचं आणि गाडी राईटला घ्यायची. बघूनच करायचं आहे हे, सिग्नल वगैरे देऊन करायचं आहे. सिग्नल दिला म्हणजे तुम्ही डायरेक्ट राईटला घ्याल किंवा लेफ्टला घ्याल असा नाही आहे, तुम्हाला राईट लेफ्ट बघून टाकावी लागते गाडी, असा विषय. आणि ट्रॅफिकमध्ये कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, आपण जेव्हा सरळ गाडी चालवतो ना तेव्हा आजूबाजूला लक्ष देऊनच चालवायचं आहे. सरळ चालवत असलो ना तरी आजूबाजूला लक्ष देऊनच चालवायचं आहे. कधी कधी कसं होतं, पटकन एखादा थांबला तर ब्रेक वगैरे दाबावा लागतो आपल्याला, तर मागे आपण बघून आरशात बघू शकतो की बाजूने वगैरे गाडी येते का आपल्या, ते बघून आपण ब्रेक दाबू शकतो. म्हणजे असा विषय आहे सगळा. प्लस कसं असतं, बाईकवाले वगैरे असतात ना ते कधी पण राईटने किंवा लेफ्टने येऊ शकतात. म्हणजे आपल्या मागे जरी असले ना ते आपल्याला मागचं तर दिसत नाही, आपल्या रिक्षाच्या मागचं आपल्याला आरशातनं फक्त आपल्याला साईडचं दिसतं. रिक्षाच्या मागचं दिसतं पण साईडचं दिसतं, रिक्षाच्या एक्झॅक्ट मागचं नाही दिसत आपल्याला आरशामध्ये. त्याच्यामुळे ते बाईकवाले मागे असले ना तर ते कधी मागून आपल्या असे सपकन येतील. आपण आता बघू, असं समजा आपण असं बघू की हा चला कोण नाही आहे मागे आणि आपण राईटला घेऊ, तर पटकन आपल्या मागून ते कधी साईडला येतील ना सांगता येत नाही मित्रांनो, असा विषय आहे सगळा. म्हणून आजूबाजूला सगळीकडे बघावं लागतं. लेफ्टने तर कधी पण येतात, राईटने आले तर कसं आपला लक्ष असतो कधी कधी राईटला, तर जास्त लक्ष असतो, कारण ओव्हरटेक करायचा असतो तो राईटनेच करायचा असतो, त्याच्यामुळे आपला राईटला लक्ष असतं. पण लेफ्टने पण येतात बाईकवाले, त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे आजूबाजूला लक्ष असायला हवं जेव्हा आपण गाडी ट्रॅफिकमध्ये चालवतो तेव्हा. आणि विषय असा आहे की जेव्हा तुम्ही, तोच विषय होता की जेव्हा तुम्ही छोट्या जागेतनं गाडी काढता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला बघायचं असतं. स्टेअरिंग एकदम सरळच ठेवायची. हा जो अंदाज आहे ना याचा अंदाज तो याच्यावर घ्यायचा आहे, या गोष्टीवरती घ्यायचा आहे, याचा आणि याचा अंदाज. आणि मागचा तर आपोआप येऊन जातो मित्रांनो. जेव्हा तुम्ही सरळ गाडी काढताना अशी, समजा आता तुम्ही छोट्या जागेतनं पण तुम्हाला अशी स्टेअरिंग वळवून काढायची, तर स्टेअरिंग वळवून पण ना आपल्याला ते मधोमधच घ्यायचं आहे, समजलं तुम्हाला? म्हणजे आपण आता गाडी चालवतोय, स्टेअरिंग अशी सरळच ठेवले आणि समजा असा वळण आला आहे त्या छोट्या जागेत, तर ती स्टेअरिंग पण तशीच वळवायची आहे जशी ती स्टेअरिंगमधूनच जाईल. म्हणजे कसं दोन्ही बाजूचा अंदाज येतो, आपोआप येतो तो. पण जेव्हा तुम्ही नवीन चालवता तेव्हा तुम्ही घाबरता, असा विषय असतो. पण घाबरायची गरज नाही आहे, हे सगळं होऊन जातं. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होते तेव्हा हे सगळं होऊन जातं. तर स्पीड ब्रेकरचा पण काय, स्पीड ब्रेकर आला समजा आपण लांब असू आणि तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरवर असेल गाडी पहिला स्लो करायची, ब्रेक दाबून. म्हणजे एकदम अर्जंट ब्रेक नाही दाबायचा, स्लोली ब्रेक दाबायचा. स्लो करायची गाडी स्लो केली, स्पीड ब्रेकर आला की क्लच दाबायचा. क्लच दाबला की पटकन स्पीड ब्रेकर क्रॉस करतानाच गाडी दुसऱ्या गिअरवर आणायची हळूहळू. पहिला गिअर काढायचा, चौथा गिअर, तिसरा गिअर काढायचा. समजा चौथ्या गिअरवर असेल तर दुसऱ्या गिअरवर आणायची आणि मग तशीच हळूहळू आपण जसं पिकअप घेतो, गाडी स्टार्ट केल्यानंतर आपण जशी पिक करतो गाडी तशी पिक करायची हळूहळू, असा विषय आहे सगळं. आणि सिग्नलवर पण सेम गोष्ट आहे, या गोष्टी सगळ्या सेमच आहेत. म्हणजे सिग्नल झालं, ट्रॅफिक झालं, स्पीड ब्रेकर झालं, खड्डे झाले, सगळीकडे सेमच गोष्ट वापरायची आहे. फक्त थोडाफार फरक आहे. म्हणजे ट्रॅफिकमध्ये तुम्हाला सारखा ब्रेक, क्लच आणि रेसवरती लक्ष द्यायला लागतं, हा विषय आहे. सिग्नलवरती काय थांबताना फक्त आपल्याला
ब्रेक वगैरेवरती लक्ष द्यायला लागतं आणि निघताना. आणि आजूबाजूला आज सिग्नल सुटलेला असला ना मित्रांनो, तरी पण आजूबाजूला बघूनच क्रॉस करा सिग्नल. कारण काही लोकांना सिग्नल सुटलेला असला आपला तरी पण डायरेक्ट आपल्याला क्रॉस करतात, म्हणजे दुसरा सिग्नल तोडून डायरेक्ट क्रॉस करतात. म्हणून आजूबाजूला बघूनच सिग्नल क्रॉस करा. कुठेही म्हणजे सिग्नललाच नाही, कुठेही रस्त्यावरती गाडी चालवताना आजूबाजूला बघा मित्रांनो. कारण काही होऊ शकतं, कोणीही कधीही कुठूनही येऊ शकतो आणि आडवा जाऊ शकतो, त्याच्यामुळे सांगतो. तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. कसा वाटला, माहिती मिळाली असेल तर कमेंट करून सांगा, नाही मिळाली असेल तर ते पण सांगा. काय अजून माहिती हवी असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो, विचारा. आणि मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला की कशी गाडी चालवायची, पुरेपूर प्रयत्न केला. काही राहिलं असेल तर ते पण मला विचारा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंग आणि एंटरटेनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.